Good morning, students. Good morning, students. Now in chapter 3, last time we see by parts method. In that by parts method, two activities are given. I will explain one activity here. Evaluate integral e raised to ax into cosine bx plus c. ही ॲक्टिव्हिटी प्रूफला विचारलेली होती तिथं, परंतु पुस्तकातलं एक्सप्रेशन त्याचा आन्सर हे रॉंग दिलेलं आहे, तिथं इनकरेक्ट आहे. तर करेक्ट आन्सर खाली दिलेलं आहे मी. ती ॲक्टिव्हिटी आपल्याला आता घ्यावायची आहे. सो प्रूव्ह द फॉलोइंग अशी ॲक्टिव्हिटी दिलेली ती. मागच्या याला मी एक्झाम्पल्समध्ये ई रेज टू 2x इंटू साईन 3x याचं इंटिग्रल बाय पार्ट्स या मेथड खाली मी घेतलेलं होतं. तर त्या ठिकाणी ई रेज टू 2x इंटू साईन 3x म्हणून मी ॲक्टिव्हिटी बदलून घेतली. ई रेज टू x इंटू कोसाईन bx प्लस सी याचं इंटिग्रल काढायचं. मग बाय पार्ट्स रूलनुसार आपण सिम्प्लिफिकेशन जर केलं त्याला, बघा पहिली स्टेप, पहिलं फंक्शन ई रेज टू ax इंटिग्रेशन कोसाईनचं मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स इंटू कोसाईनचं इंटिग्रेशन dx. मग दोघं ठिकाणी कोसाईनचे इंटिग्रल टाकायचे आहेत आणि एक डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्सचं. दुसरी स्टेप, कोसाईनचे इंटिग्रल मिळते साईन bx प्लस सी डिवायडेड बाय बी मायनस इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स ए इंटू ई रेज टू एक्स आणि पुन्हा इंटिग्रेशन लिहिलं मी साईन bx प्लस सी डिवायडेड बाय बी. पहिली टर्म दिसते तुम्हाला 1/b ई रेज टू ax साईन bx प्लस सी. कॉन्स्टंट जर बाहेर काढले मायनस a/b दिसतोय कॉन्स्टंट इंटू इंटिग्रल ई रेज टू एक्स इंटू साईन bx प्लस सी. 1/b इंटू ई रेज टू, पहिली टर्म जशी तशी लिहिली, मायनस आता दुसऱ्या इंटिग्रलमध्ये परत बाय पार्ट्स रूल वापरायचा आहे. म्हणजे दोन वेळेस तुम्ही बाय पार्ट्स रूल वापरणार आणि पुन्हा मग तुम्हाला इंटिग्रल मिळण्याचा प्रयत्न असेल तिथं. सो मायनस a/b, चौथी स्टेप बघा, 1/b ई रेज टू एक्स साईन bx प्लस सी, पहिली टर्म जशी तशी, प्लस a/b ई रेज टू एक्स इंटिग्रल साईन bx प्लस सी dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स आणि इंटिग्रल साईन bx प्लस सी. पहिली टर्म ॲज इट इज a/b ई रेज टू एक्स जसं तसं लिहिला, इंटिग्रेशन ऑफ साइन माइनस कोसाइन bx प्लस सी डिवाइडेड बाय b माइनस इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ ई रेज टू एक्स ए इंटू ई रेज टू एक्स, पुन्हा साईनचं इंटिग्रल लिहिलं मायनस कोसाइन bx प्लस b अपॉन b. a/b ने मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण सोबतच आणि शेवटचं इंटिग्रल पण लिहिण्याचा प्रयत्न करू. 1/b पहिली टर्म ई रेज टू एक्स साईन bx प्लस सी, a/b ने मल्टिप्लाइड केलं तर a/b स्क्वेअर ई रेज टू एक्स कोसाइन bx प्लस सी मायनस a/b ह्या इंटिग्रलमधून कॉमन आणि पुन्हा a/b मल्टिप्लाइड आहे मायनस ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर तिथं मिळेल तुम्हाला इंटू कोसाइन bx प्लस सी. निगेटिव्ह साईन बघा,
या इंटिग्रलमध्ये परत आपण इंटिग्रेशन जे घेतलेलं होतं मायनस कोसाईन बी एक्स तो मायनस मायनस प्लस होऊन, परंतु बाहेर परत मायनस ए अपॉन बी असल्यामुळं मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर शेवटचं इंटिग्रल ई रेस टू एक्स कोसाईन बी एक्स प्लस सी डी एक्स. म्हणजे ह्या इंटिग्रलला तुम्हाला ओरिजिनल जे आपण आय मानलेलं होतं त्या ठिकाणी मिळतं आहे. म्हणून खालून चौथी ओळ पहा, शेवटची टर्म आपण काय लिहिली मग मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर इंटू आय. मग इकडचा राईट साईडचा आय आपण लेफ्ट साईडला ट्रान्सफर केला तर 1 प्लस ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इंटू आय लिहिलं. 1 अपॉन बी दोघं टर्म जसं तशा लिहिल्या. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एलसीएम घेतला, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इंटू आय ई रेस टू ए एक्स वरती आणि खाली बी स्क्वेअर कॉमन काढला तर आपल्याला बी साईन बी एक्स प्लस सी प्लस ए कोसाईन बी एक्स प्लस सी. लेफ्ट साईडच्या टर्म जो कॉन्स्टंट मल्टिप्लाइड आहे तो राईट साईडला आपण शिफ्ट केला तर ई रेस टू ए एक्स डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमधली दुसरी टर्म ए कोसाईन बी एक्स प्लस सी पहिल्यांदा लिहिली आणि नंतर बी साईन बी एक्स प्लस सी आणि शेवटी C1 ॲड केला, कारण C1ची किंमत काय असेल मग सी डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. येतं आहे सगळ्यांच्या लक्षात? ओके. पुस्तकामध्ये ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला रॉंग दाखवली, तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा ती ॲक्टिव्हिटी किंवा तो जो फॉर्म्युला आहे हा इंटिग्रेशनचा बाय पार्ट्सनुसार तो चुकीचा मांडलेला आहे. पुढचा टाईप आपला इंटिग्रल्स ऑफ द टाईप. बघा 3 फॉर्म्युले दिलेले आहेत, त्यांचे प्रूफ पण आपल्याला घ्यायचे आहेत. पुस्तकामध्ये एकच फॉर्म्युला प्रूफला दिला आहे, उरलेले 2 हे एक्झरसाइज किंवा स्टुडंटला होमवर्कला दिलेले आहेत. मग इंटिग्रल ऑफ द टाईप अंडर रूट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा दुसरा टाईप अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि तिसरा टाईप इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स या फॉर्ममध्ये असेल. तर हे 3 फॉर्म्युले सगळ्यात महत्त्वाचे आहेत. 3 फॉर्म्युले आपल्या सगळ्यात महत्त्वाचे आहेत. याआधी आपण 1 अपॉन रूटचे फॉर्म्युले पाहिलेले आहेत, ते तिथे दिसत आहेत. मग पहिला आपण फॉर्म्युला बघू. प्रूव्ह दॅट इंटिग्रल अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू एक्स बाय 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 साईन इनवर्स एक्स अपॉन ए आणि शेवटी प्लस सी. आय म्हटलं आपण. मग ज्या वेळेस रूटची टर्म आता या ठिकाणी बायपार्ट्स लावायचं आहे तर 1 आपल्याला व्ही फंक्शन म्हणून घ्यायचं आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, एकच फंक्शन दिलं आहे, मग दुसरं फंक्शन 1 घ्यायचं आणि 1चं इंटिग्रल तुम्हाला पटकन लिहिता येईल. मग बघा रूल लावला आपण अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटिग्रल 1 डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इंटू इंटिग्रल 1 डी एक्स. पुढची स्टेप 1चं इंटिग्रल आहे एक्स म्हणून पहिली टर्म अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याला मल्टिप्लाइड पूर्ण एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह रूटचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असेल तुमचं मायनस 2x परत इंटिग्रल 1चं एक्स लिहिलं. मग न्यूमरेटरला तुम्हाला काय मिळतं आहे
न्यूमरेटरला तुम्हाला मिळते -2x², -2x². खालचा 2 आणि वरचा 2 कॅन्सल झाल्यावर आपल्याला इंटिग्रल काय मिळते, -x² येतो डिवायडेड बाय √a² - x². बाजूला आणखी एक x लिहिला आहे त्याने, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग वरचा जो -x² आहे त्याला ॲडजस्ट केलं मी. बघा 5वी स्टेप, x √a² - x² मायनस इंटिग्रल a² - x² - a², कारण डिनॉमिनेटरला मध्ये a² - x² आहे म्हणून त्या पद्धतीने त्याला ॲडजस्टमेंट केलं. मग वरती 2 टर्म्स तुम्हाला सेपरेट लिहिता येईल, a² - x² आणि दुसरी टर्म -a². 2 इंटिग्रल सेपरेट केले, a² - x² डिवायडेड बाय रूटमधले, म्हणजे शिल्लक काय राहिलं, √a² - x² प्लस मायनस प्लस a² इंटिग्रल dx अपॉन √a² - x². मग आता मधलं इंटिग्रल जे आहे तुमचं आय आहे, म्हणून आपण खालून 34 स्टेप, x √a² - x² मायनस आय प्लस a². हा फॉर्म्युला तुम्हाला वरती मी सांगितला की 1/√a² - x² याचं इंटिग्रल काय असेल, sin इनवर्स x/a प्लस c1 ॲड केला. आयला आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केला, -i तिकडे जाताना +i झाला, मग i + i 2i झाला. बाकीच्या टर्म जसं तसं लिहिल्या. मग i बरोबर काय मिळतं आहे, मग तुम्हाला x/2, 2 परत प्रत्येक टर्मला 2ने डिवायडेशन केलं, x/2 √a² - x² प्लस a²/2 sin इनवर्स x/a प्लस c, आणि c ची किंमत असेल मग c1/2. ओके. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला घेऊ आपण याच्यामधला. तिसरा तुम्ही पुस्तकात किंवा ह्या नोटवरूनच पाहून घेऊ शकता. इंटिग्रल x² + a² इज इक्वल टू x/2 x² + a² प्लस a²/2 log x प्लस √x² + a² आणि शेवटी प्लस c. मग तिसऱ्या फॉर्म्युलामध्ये फक्त काय चिन्हाचा फरक आहे, म्हणजे जे रूटमधल्या टर्म्स आहेत त्या ठिकाणी दोघांमध्ये मायनस साईन आहे, आणि वरचा जो फॉर्म्युला होता 2 नंबर, तर तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये -a²/2 साईन बदलतो आहे फक्त, त्याच्यामुळे आपण दुसऱ्याचं प्रूफ बघू. आय बरोबर आपण लेफ्ट साईड घेतली, इंटिग्रल √x² + a² इंटू 1 घेतला मी, म्हणजे दुसरं फंक्शन u इंटू v, u फंक्शन आहे √x² + a² आणि v फंक्शन 1 घ्यायचं आहे. मग दुसरी स्टेप, बाय पार्ट्स रूलनुसार पहिला फंक्शन इंटिग्रेशन ऑफ दुसरा फंक्शन v फंक्शन 1 dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन. परत 1चं इंटिग्रल आपण मागच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं, x मिळतं आहे, डेरिव्हेटिव्ह परत आता x² + a²चं डेरिव्हेटिव्ह 1/2 √x² + a² आणि 2x हे इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह 2x x² एचं डेरिव्हेटिव्ह 0 मल्टिप्लाइड बाय 1चं इंटिग्रल x. तिसरी स्टेप, √x² + a² इंटू x प्लस मायनस इंटिग्रल x इंटू x. मग बघा वरती x² मिळतो आहे तुम्हाला, ॲडजस्टमेंट कशी केली, मग x² + a² - a². पुन्हा 2 इंटिग्रल सेपरेट केले, तर पहिलं इंटिग्रल काय असेल, पहिली टर्म तशीच, नंतर इंटिग्रल मायनस वरती असेल x² + a² आणि खाली रूट असेल त्याचा, तर एक
रूट त्या ठिकाणी शिल्लक राहील. सो रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर झाला, प्लस ए स्क्वेअर इंटू इंटिग्रल ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एक्स अंडर रूट 2i वरची टर्म, एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस आय प्लस ए स्क्वेअर, आणि याचा लॉग फॉर्म्युला जो आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला ए स्क्वेअर इंटू लॉग एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस C1 केला. आता हा मधली टर्म जी आयची होती निगेटिव्ह आय, तो लेफ्ट साईडला मी शिफ्ट केला तर आय प्लस आय 2i होतो. बाकीच्या टर्म जसं तसं लिहिलं. मग आय बरोबर 2ने डिवायडेशन करून टाकलं तर आपल्याला मिळतो आहे फॉर्म्युला, शेवटची ओळ बघा, एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस सी, वेअर सी इज इक्वल टू C1 अपॉन 2. मग हा जर फॉर्म्युला तुम्ही पाहिला, फक्त चिन्ह बदललं तर आपल्याला कुठं कुठं साईन बदलायचं आहे. राईट साईडला पहिल्या रूटमध्ये निगेटिव्ह साईन, नंतर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2, आणि पुढच्या लॉगच्या टर्ममध्ये अंडर रूटमध्ये परत निगेटिव्ह साईन करायचं आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही आन्सर शेवटच्या लाईनीमध्ये, त्याचा प्रूफही तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. तर फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे? अतिशय सोपी मेथड आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म्युल्यांमध्ये काय डिफरन्स दिसतो आहे तुम्हाला? साईनचा फक्त तेवढं लक्षात ठेवा. एक्झाम्पल्समध्ये आपल्याला ते फॉर्म्युले यूज करायचेच आहेत. आणि वरचा फॉर्म्युला ए स्क्वेअरने जर स्टार्ट असेल रूटला, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर पहिल्या टर्म तिघं फॉर्म्युलांमध्ये सारखे दिसत आहेत, परंतु पहिल्या फॉर्म्युल्यासाठी ए स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाइड काय आहे, साईन इनवर्स एक्स अपॉन ए. अजून एक टाईप घेऊ आपण की जो बाय पार्ट्समध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा, इंटिग्रल ऑफ द टाईप, किंवा हा फॉर्म्युला डायरेक्ट प्रूव्ह म्हणून पण येतो. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एफ एक्स प्लस एफ डॅश एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स एफ एक्स. सो सोल्युशन दिलेलं आहे. लेफ्ट साईड जर घेतली तुम्ही, किंवा डायरेक्ट वेने पण तुम्हाला जमणार येते, काय प्रॉब्लेम नाही. लेफ्ट साईड जर घेतली मी, सबस्टिट्यूशन करायचं आहे, ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. दोघा साईडला आपण डिफरन्शिएशन केलं तर काय मिळतं आहे? पुन्हा प्रॉडक्ट रूल या ठिकाणी, ई रेस टू एक्स तसंच एफ डॅश ऑफ एक्स प्लस एफ एक्स तसाच ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, आणि ब्रॅकेट कंप्लीट करून डी एक्स लिहायचं आहे तुम्हाला, आणि इक्वल टू डी टी करायचं. म्हणजेच ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स ई रेस टू एक्स कॉमन काढून घेतला, ब्रॅकेट कंप्लीट केला, डी टी अपॉन डी एक्स. म्हणजे इंटिग्रेशननुसार जर गेलो आपण, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रल डी टी अपॉन डी एक्सची किंमत ही मिळते. म्हणजेच आपल्याला इंटिग्रेशननुसार टी प्लस सी काय मिळणार आहे तुम्हाला? टी प्लस सी काय मिळणार आहे? इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स आणि डी एक्स. म्हणजेच तुम्हाला फॉर्म्युला मिळतो आहे इंटिग्रल ऑफ ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स गुणिला एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स यांची बेरीज असेल आणि त्याला मल्टिप्लाइड बाय ई रेस टू एक्स असेल, तर त्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्टली ई रेस टू एक्स इंटू फंक्शन एफ एक्स असं लिहिता येईल. खाली एक एक्झाम्पल दिलं आहे. ई रेस टू एक्स इंटिग्रलमध्ये बघा, ई रेस टू एक्स टॅन एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स. आता टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक्स स्क्वेअर एक्स आहे. म्हणजे फंक्शन काय आलं तुमचं? टॅन एक्स, आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स, आणि त्याला मल्टिप्लाइड बाय ई रेस टू एक्स आहे. तर वरचा फॉर्म्युलानुसार तुम्हाला डायरेक्टली ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स प्लस सी असं उत्तर लिहिता येईल. ओके, मग आपण आता
बाय पार्ट्सनुसार मागच्या बेसला फॉर्म्युला जे तुमचे त्याच्यावरून आपण काही एक्झाम्पल घेऊ बाय पार्ट्सला किंवा मागच्या फॉर्म्युल्यावर. बघा सॉल्ड एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स इंटू साइन इनवर्स एक्स. सेपरेट नुसतं साइन इनवर्स एक्स असेल तर साइन इनवर्स एक्स इंटू 1 पण तुम्हाला घेता येईल. बाय पार्ट्स रूलनुसार LIATE बघा इन्व्हर्स फंक्शन यू घेतलं मी आणि व्ही फंक्शन काय घेतलं एक्स घेतला. साइन इनवर्स एक्स इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इंटिग्रेशन एक्स dx. मग एक्सचं इंटिग्रल काय लिहिलं x²/2. बघा साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं 1 इंटिग्रलमध्ये तिसरी ओळ 1/√1 - x² आणि एक्सचं इंटिग्रल लिहिलं x²/2. सो 1/2 बाहेर काढला मी. चौथ्या ओळीवर जा. इंटिग्रलमध्ये x² डिवायडेड बाय √1 - x² दिसतोय. मग ॲडजस्टमेंट करू आपण. 1 - x² डिनॉमिनेटरला दिसतोय म्हणून 1 - x² वरती पण यायला पाहिजे तुम्हाला. म्हणून चिन्हासह 1 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटमध्ये 1 - x² म्हणजे ॲटोमॅटिकली तो x² ला ट्रान्सफर होणार आहे. मग सेपरेट दोन इंटिग्रल केले. -1/2 इंटिग्रल 1/√1 - √1 - x² आणि शेवटी काय मिळेल तुम्हाला 1 - x² डिवायडेड बाय √1 - x². म्हणजेच एक रूट कॅन्सल होऊन जाईल. मग दोन सेपरेट इंटिग्रल कसे मिळाले मग -½ टाइम्स इंटिग्रल dx/√1 - x² प्लस ½ टाइम्स √1 - x² dx. मग खालून तिसरी ओळ 1/2 x² साइन इनवर्स ऑफ एक्स पहिली टर्म जशी तशी -½ टाइम्स इंटिग्रल काय आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे साइन इनवर्स एक्स प्लस ½ टाइम्स आताच आपण फॉर्म्युला पाहिला a² - x² अंडररूटमध्ये असेल तर त्याचा इंटिग्रल काय असेल x/2 √1 - x² प्लस याची किंमत तुमची 1 होती म्हणून a² म्हणजे 1चा वर्ग 1 डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स एक्स आणि शेवटी c ॲड केलं तुम्ही. म्हणजेच तुम्हाला फायनल आन्सर काय मिळतं आहे 1/2 x² साइन इनवर्स एक्स प्लस या ठिकाणी साइन इनवर्स एक्स ही एक टर्म आणि पुढची एक टर्म मिळते तुम्हाला 1/4 x √1 - x². हा 1/4 आणि तो -½ म्हणजेच तुम्हाला -1/4 साइन इनवर्स ऑफ एक्स मिळतो आहे आणि शेवटी c ॲड केलेला आहे. ओके. शेवटचं एक्झाम्पल आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आता जो मागचा टाईप आपण पाहिला प्रूफला त्याच्यामधलं एक गणित घेतलं आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रल √4 + 3x - 2x². बघा पहिली ओळ ॲडजस्टमेंटनुसार आपण -2x² + 3x असं लिहिलं. -2 बाहेर काढला मी 4 - 2 बाहेर काढला x² - 3/2 x मिळतोय. मग आता तिसरी टर्म ॲडजस्ट करायची. आपली तिसरी टर्म काय मिळते खाली बघा ½ टाइम्स कोएफिशियंट ऑफ एक्सचा कोएफिशियंट -3/2 आहे आणि त्याला डिवायडेड बाय 2a म्हणजेच 3/4 त्याचा ब्रॅकेट वर्ग विथ निगेटिव्ह साईन म्हणजे 9/16 ही थर्ड टर्म आली ती ॲडजस्ट केली.
2 बाहेर काढून घेतला, √2 दिसतोय तिथं. इंटिग्रल 2 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3/2x प्लस 9/16 मायनस 9/16 dx √2. आपण 4 - 2 होता तिथून 2 बाहेर काढला, परंतु रूट दिलेला असल्यामुळे तो बाहेर येताना √2 लिहिलेला आहे, तर लक्षात असू द्या. मग थर्ड टर्म ॲडजस्ट केल्यानंतर प्लस 9/16 मी त्या दोनाशी ॲड करून घेतला, तर 32 + 9 म्हणजे 41 डिवायडेड बाय 16. मग हा कशाचा वर्ग आहे? √41 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस तिसरी टर्म ॲडजस्ट केल्यामुळे x - 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि याला सर्वात अंडर रूटमध्ये टाकला. म्हणजे आपला स्टँडर्ड फॉर्म्युला खाली दिलेलाच आहे, त्यानुसार उत्तर काय येईल? √2 मल्टिप्लाइड आहे ऑलरेडी. मग एक्सची जागा कोण घेतं आहे? x - 3/4. बघा पहिली टर्म x - 3/4 डिवायडेड बाय 2 अंडर रूट ऑफ पूर्ण टर्म जशी तशी लिहायची, पूर्ण टर्म जशी तशी लिहायची. √41 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x - 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a²/2. ची किंमत आहे √41 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू साईन इनवर्स x/a. दोघं टर्म, एक्सची किंमत x - 3/4 आणि ची किंमत आहे तुमची √41 डिवायडेड बाय 4 प्लस c. मग सिम्प्लिफिकेशन केलं, पहिली टर्म बघा 4x - 3 आणि डिनॉमिनेटरला 8 लिहिला, कारण 4 × 2 किती होईल? 8. मग आपल्याला जी वरची ॲडजस्टमेंट होती तुमची अंडररूटमधली, ती तुम्हाला वरती दिसते. 2 मायनस साईन पण मध्ये घेऊन घेतला, तर 3/2 x मायनस x² प्लस 41 किती होईल मग? 16, आणि खाली 2 परत डिवायडेशनला आहे म्हणजे 32 होऊन गेला साईन इनवर्स. इथंही तुमचा 4 कॅन्सल होऊन जाईल ब्रॅकेटमध्ये. 4x - 3 डिवायडेड बाय √41. सो फायनल आन्सर तुम्हाला तिथं दिलेलं आहे. √2 पुन्हा मल्टिप्लिकेशनला घेऊन घेतला तर तुम्हाला दिसेल पहिली टर्ममध्ये मला वाटतं 4√2 येईल, कारण 8ला √2ने जर डिवाईड केलं तर आपल्याला 4√2 मिळतं आहे, म्हणून पहिली टर्म थोडीशी चेक करून घ्या. 4x - 3 डिवायडेड बाय 4√2 येईल तिथं 8च्या ऐवजी. नाही, मला वाटतं तो √2 डायरेक्ट मध्ये मल्टिप्लिकेशन करून घेतला, म्हणजे अंडररूट जी टर्म आहे तुमची 4 - 3x - 2x² मिळून जाते ती. बरोबर आहे, ठीक आहे. काय ॲडजस्टमेंट आहेत सगळ्या. आपण जर ती टर्म काढली नसती √2 तर आपल्याला इथं मल्टिप्लिकेशनमध्ये दिसलं असतं. ठीक आहे, फायनल आन्सर तुम्हाला खालच्या ओळीवरती दिसतं आहे. ओके, बाकीचे उरलेले एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.